राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोज ठळक बातम्या बघायला मिळणार आहेत। तर चला पाहूयात आजच्या बातम्या। महत्त्वाची बातमी आहे, सांगलीमध्ये खरीप हंगामासाठी 1467 कोटी पीक कर्ज वाटप। सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप झाल्याने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। तसेच आता पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप होणार असून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपलं। मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेती पिकांचे देखील अतोनात नुकसान। हिंगोली जिल्ह्यात हळद पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेमध्ये। महत्त्वाची बातमी कृषी मंत्री यांनी दिली, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट पैसे वाटप होणार। अतिवृष्टीमध्ये बाधित शेती पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून आता पुढील कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पूर्ण वाटप केले जाणार आहेत। कुणाला हेक्टर 20,000, कुणाला 25,000 तर काहींना पीक विम्याची रक्कम अधिक देखील देण्यात येणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होईल पुढे आपण जिल्हे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 4 महिन्यानंतरही कांद्याचे दर जैसे ते। सध्या कांद्याला सरासरी 1250 रुपये दर मिळत आहे। यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी चिंता बघायला मिळते। 4 महिन्यानंतरही कांद्याचे दर तशाच प्रकारे असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे। चांगली सुधारणा होऊन 30 रुपये किलोचा दर मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा। ई पीक पाहणी अल्पात 66% क्षेत्र नापेर। खानदेशामध्ये ही स्थिती। सध्या स्थितीला ई पीक पाहणी केली आहे का नाही शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा। ई पीक पाहणी करणे गरजेचे, तरच नुकसान भरपाई पीक विमा मिळेल। सोयाबीनला नागपूर येथील जास्तीत जास्त 4121 रुपयांचा दर, कमीत कमी 4000 रुपयांचा दर मिळतोय। आवक या ठिकाणी 32 क्विंटल आलेली होती। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी आता बंजारा समाजाची आहे। बंजारा समाजाला यामधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी। महत्त्वाची बातमी, पीक विमा कंपन्यांनी सध्या स्थितीला थातुरमातुर रकमा देऊन पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी। चांगली रक्कम देण्याची मागणी। महत्त्वाची बातमी, नेपाळमधील हिंसाचारामुळे कांदा सीमेवर अडकला। सध्या स्थितीला दरामध्ये घसरण, भारतातून नेपाळमध्ये होणारी कांद्याची निर्यात थांबली। GR ओबीसी नेत्यांनी नीट समजून घ्यावा, सध्या स्थितीला ओबीसीवर कोणताही अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट। सोने दरामध्ये चांगली घसरण, चांदी दरामध्ये मात्र वाढ झालेली आहे। सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा। महत्त्वाची बातमी, पोकरा योजनेची संजीवनी अंधातरी। शेतकरी मित्रांनो पोकरा योजनेचा फायदा घ्या। पोकरा योजनेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा अशी देखील आता मागणी बघायला मिळत आहे। या योजनेतून शेतकऱ्यांना चांगला फायदा। महत्त्वाची बातमी आहे, पीक विमा वाटप होणारे जिल्हे जाहीर झालेले असून कोणत्या जिल्ह्यात आता पीक विम्याची किती रक्कम मिळणार आहे सर्व काय आता माहिती बघायला मिळेल। आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते। नदी नाल्याचे पाणी शेतामध्ये शिरले व नुकसान पण झालेले होते, त्यातच शेतकऱ्यांना मदतीची गरज होती तसा निर्णय झालेला असून आता आलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा येथील 2000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 कोटी रुपये वाटप होणार। जळगाव जामोद येथे 2,55,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा। महत्त्वाची बातमी आहे हरभरा उत्पादकांसाठी। तुम्ही जर हरभरा उत्पादक शेतकरी असाल व यावर्षी जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हेज 81 ही हरभरा व्हरायटी नक्कीच घेऊ शकता। मोठ्या प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये या व्हरायटीची पेरणी केली होती व त्यांना अधिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते। अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। इनोव्हेज 81 व्हरायटी।
महत्त्वाची बातमी आहे. अकलूज या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये चढउतार बघायला मिळत आहेत. या ठिकाणी विचार जर केला तर जास्तीत जास्त 1400 रुपयांचा दर, कमीत कमी 1000 रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर आवक 348 क्विंटलपर्यंत आलेली होती. अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये चांगली सुधारणा नाही आहे, मात्र थोडीशी सुधारणा झालेली आहे. 24 रुपये किलोपर्यंत बाजारभाव. महत्त्वाची बातमी, अवैध कुणबी प्रमाणपत्र दिल्यास तहसीलदारांवर कारवाई. तहसीलदारांवर टांगती तलवार. अवैध कुणबी प्रमाणपत्र जर आता तहसीलदारांनी दिले तर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. तहसीलदारांवर कारवाई इथून पुढे होईल. अहमदपूरमध्ये सोयाबीन बहरले. अहमदपूर तालुक्यात 72,236 हेक्टर क्षेत्रापैकी 71,499 हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य पाहायला मिळत आहे. यामध्ये सोयाबीन अधिक पीक. महत्त्वाची बातमी, किनवट माहूरमधील मंडळामध्ये अतिवृष्टी. वार्षिक सरासरीच्या 100कडे झपाट्याने वाटचाल बघायला मिळते. आलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेती पिकांचे नुकसान झाले. तर लवकरात लवकर पंचनामे तातडीने करून मदत बँक खात्यात वाटप करा, अशी आता त्या ठिकाणच्या किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या, व्हिडिओ थोडासा राहिलेला आहे, शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाच्या बातम्या आता आपण बघत आहोत. आलेल्या माहितीनुसार पीक विम्याची रक्कम आता दुसऱ्या टप्प्याची वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी व नावे आलेली असून आता आपण बघणार आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आलेल्या माहितीनुसार थकीत पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार असून राज्य सरकारला 190 कोटी जमा करण्याचे आदेश आता मिळालेले असून थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. परभणीतील शेतकऱ्यांचा देखील नंबर असून यामध्ये आलेल्या यादीमध्ये पहिला जिल्हा परभणी देखील बघायला मिळत आहे. दुसरा जिल्हा बुलढाणा पण असून बुलढाणामध्ये देखील आता मोठी रक्कम ही वाटप केली असून सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. काहींना हेक्टर 20,000, काहींना 25,000 तर काहींना 15,000 पीक विमा आता देण्यात येणार आहे. अजून जिल्ह्यांची माहिती पुढे बघू, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कपाशीवर विश्वास टिकून पावसाच्या वेळेवर दगा मिळूनही मानोऱ्यामध्ये कपाशीचे साम्राज्य कायम आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर कपाशी मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी बघायला मिळते. अधिक उत्पन्न जर मिळाले, चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांना कपाशी पीक फायद्यात राहील. तर आरक्षणाची लढाई टोकाची होईल. मनोज जरांगे, जी.आर. टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. मागे पुढे काही चुका झाल्या तर आता पुन्हा एकदा लढायला तयार, असं मनोज जरांगे पाटील यांचं स्पष्टपणे म्हणणं बघायला मिळतंय. शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाच्या बातम्या बघतच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, मराठा समाजाला 25,000 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5,000 कोटी रुपये हा कसला न्याय? ओबीसी नेते छगन भुजबळ असं म्हटलेले आहेत. ते म्हटले की आता मराठा समाजाला अधिक निधी व ओबीसी समाजाला कमी निधी देण्यात येत आहे. हा नेमका कसला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित केला. लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 350 कोटी रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठा निर्णय सरकारने जाहीर करत माता भगिनींना चांगला दिलासा दिलेला आहे. 350 कोटी रुपये थेट ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे वाटप. कांदा आणि टोमॅटोचा बिघडला खेळ. सध्या स्थितीला यंदा कांदा साठवणुकीही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. मोठ्या प्रमाणात ही स्थिती पाहायला मिळत आहे. कांदा आणि टोमॅटोच्या दराबाबत ही स्थिती आता दिसून आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगू शकता. महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. पीक विम्याची उर्वरित रक्कम, नुकसान भरपाईचे पैसे आता मोठ्या प्रमाणात बँक खात्यात लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. तर चला काय बातमी आहे सविस्तर बघू. तर बघू शकता, राज्यात 38 लाख एकरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली असून ते म्हणाले, पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टीसह इथेनॉल धोरण आणि बोगस बियाण्यांवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून काहींना 20,000, काहींना 10,000 तर काहींना 15,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे देखील वाटप होणार. हैदराबाद जी.आर. कायदेशीरच. मुख्यमंत्री, ओबीसी समाजावर सरकार अन्याय होऊ देणार नाहीये, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. मराठा आरक्षणावर हैदराबाद गॅजेटबाबत राज्य सरकारने काढलेला जी.आर. पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. त्यांनी काल ही माहिती दिलेली असून ते म्हटले की हा जी.आर. काढला आहे, यामुळे कोणताही अन्याय ओबीसी समाजावरती होणार नाहीये, असं देखील त्यांनी भूमिका मांडली.
शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट. वडगावातील ज्वारी खरेदी बंदच पाहायला मिळते. 556 शेतकरी अद्याप प्रतीक्षेमध्ये असून 1.5 महिन्यापासून शेतकरी वंचित आहेत. विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. ज्वारी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याची मागणी. महत्त्वाची बातमी. अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी वितरणास झाली सुरुवात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पूर्णपणे जमा झाले आहेत. यामध्ये पैठण तालुक्यातील 47,000 शेतकरी, सिल्लोडमध्ये 55,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे, वैजापूर येथे 51,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. गंगापूर तालुक्यात 44,000, फुलंब्री 30,000, कन्नड 43,000, खुलताबाद 15,000, या ठिकाणी सोयगावमध्ये 16,000, छत्रपती संभाजीनगर 32,000. एकूण पात्र शेतकरी 3,43,222 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत. तसेच नमो शेतकरीचा हप्ता वाटप झाल्यानंतर पीक विमा योजनेचा पुढील हप्ता पूर्णपणे वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून बीड जिल्ह्यात देखील पीक विम्याची रक्कम मिळणार. अजून माहिती आपण पुढे पाहू. महत्त्वाची बातमी आहे. मक्काला पुणे या ठिकाणी 2,800 रुपयांचा जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे. सध्या स्थितीला कमीत कमी 2,500, आवक 3 क्विंटल, सरासरी दर 2,650 रुपये आहे. मोठ्या प्रमाणात बाजारभाव. महत्त्वाची बातमी समोर आलेली असून राज्यातील शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेती कामे लवकर उरकून घ्या. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता. मुसळधार पाऊस राज्याकडे दाखल होत असून तीव्रता देखील पावसाची वाढणार. मोठी बातमी आहे. नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये शेतीचा वीज पुरवठा खंडित. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ. सध्या स्थितीला अचानक पाऊस तर कमी झाला, त्यातच आता पाण्याची गरज असून वीज पुरवठाच खंडित. ई पीक पाहणीसाठी केवळ 4 दिवस शिल्लक. नोंदणीचे आवाहन करण्यात आलेले असून आता राहिलेल्या 3 दिवसात तुम्ही नोंदणी करून घ्या, कारण की आता ई पीक पाहणी केली तरच तुम्हाला पुढे चालून पीक विमा नुकसान भरपाईची योग्य रक्कम मिळू शकते, नाहीतर कमी रक्कम तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर पीक विमा पुढे चालून पाहिजे असेल, नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर आता तात्काळ ई पीक पाहणी करा, कारण जास्त दिवस शिल्लक राहिलेले नाही आहेत. लवकरात लवकर या योजनेचा फायदा घेण्यासाठी ई पीक पाहणी करावी लागणार आहे, जेणेकरून पीक विम्याचे हप्ते, इतर नुकसान भरपाईची रक्कम, पैसे जसे वाटप होतील तसे मिळतील. हमीभाव वाढला. शासकीय केंद्रामध्ये कापूस खरेदी वाढण्याची शक्यता. CCI पणन महासंघाला कधी नेमणार उपअभिकर्ता. सध्या स्थितीला ही स्थिती. हमीभाव वाढलेला आहे. शासकीय केंद्रात कापूस खरेदीची सध्या स्थितीला आता क्षमता वाढण्याची पाहायला मिळत आहे. आलेल्या माहितीनुसार ही स्थिती दिसून आली. महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा. मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता. नदी नाले ओढे तुडुंब वाहणार. शेतकरी मित्रांनो सावध राहा. कामे शेतीची लवकर उरकून घ्या, कारण की परतीचे मोठे पाऊस आता पुढचे 6 दिवस बघायला मिळणार आहेत. आजपासून तुफान पावसाची शक्यता राज्यात असून मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. रोज अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.